मित्रांनो, आजचा विषय आहे भिलरवाडी. ऐतिहासिक ठिकाण असलेलं हे दुर्गम परिसर असणारं हे ठिकाण, पुणे जिल्ह्यातलं वेल्हे तालुक्यातलं हे ठिकाण, छोटंसं गाव. या ठिकाणी आज आपण चाललो. पुण्यापासून असणारं जवळ आणि जवळचं ठिकाण, अर्थात पुणे हे खूप लहान होतं. पुण्याचा विस्तार होत गेला आणि नंतर हे अभयारण्य, हे जंगल संपत गेलं. परंतु अजूनही जे काही शिल्लक आहे ते ठिकाण आपण पाहायला आज चाललेलो आहोत. ह्या काळामध्ये महाराजांनी त्यांच्या मोहिमा बऱ्याच राबवल्या. ज्यावेळी असं म्हटलं जातं, शाहिस्तेखानाची बोटं कापल्यानंतर पुण्यामध्ये लाल महालामध्ये कट केल्यानंतर महाराजांनी थेट भिलरवाडीमध्ये या ठिकाणी आले होते आणि ह्या ठिकाणी काही दिवस त्यांनी विश्रांती घेतली असं म्हटलं जातं. तर हेच ठिकाण आपण आज पाहणार आहोत आणि बघणार आहोत त्या ठिकाणी जाऊन. तर व्हिडिओला सुरुवात होती आता सकाळी नाही म्हणतात, थोडंसं संध्याकाळी म्हणून. आपण सकाळसारखं वाटत नसेल तुम्हाला तर बघूयात जाऊन तिथं त्या ठिकाणी. मंकी गाडीवर खाली हो. नवरा बर का तो आला संरक्षणासाठी आहे का? तुम्ही इकडे ह्याला घे. सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावणामध्ये माझी उद्योगाची गडबड तर आहेच आहे. परंतु त्यातून वेळ काढून आज आम्ही आलेलो आहोत भिलरवाडीमधले ठिकाण. या ठिकाणी आम्ही नेहमी येतो, परंतु असं येणं आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व गोष्टी दाखवणं हा पहिलाच योग आहे. तर आज आम्ही छोटंसं ह्या ठिकाणी यायचा ट्रेक केला. हा ट्रेक नाही म्हणतात, बरेच लोक ह्याला शतपावली असं म्हणतील. हे समोर दिसते ते देवीचं मंदिर व्हिडिओमध्ये आणि आम्ही थांबलो आहे बरंच लांब मंदिरापासून. मुख्य महत्त्वाचा विषय, गाडी पार्क केली आणि गाडी पार्क करून आता आमची ट्रेकला खरी सुरुवात झाली. ट्रेकला सुरुवात होण्याआधी आमच्या गाडीवर माकडांनी एकदम झडप मारली होती. हे समोर जे माकडं दिसतात ती. आणि आता इथून आमचा ट्रेक सुरू होतो. मग अशी म्हटल्याप्रमाणे ह्या ट्रेकला शतपावली असे बरेच जण म्हणतात, कारण की भरपूर चालावं लागत नाही ह्या ठिकाणी. तर हे माझ्या पाठीमागे दिसते ते देवीचं मंदिर आहे. माझे ऑफिसमधले मित्र काही आहेत ते पण येत आहेत, माझ्याबरोबर आलेत आणि ते वरनं खाली येतात. तर त्या मंदिरापासून आम्हाला अजून जरा उंचावरचं ठिकाण, त्या ठिकाणी जायचं आहे आम्हाला व्हिडिओ काढण्यासाठी. खरं विचार करता आज पाऊस नसल्यामुळं म्हटलं की आज व्हिडिओ काढण्यासाठी खूप मजा येणार. आणि ट्रेक करण्याचा उद्देशच असतो की व्हिडिओ काढता यावेत आणि निसर्ग पाहता यावा. तर आजच्या दिवशी उद्योग सुरू झालेत सध्या श्रावण महिना असल्यामुळं, पण तरी पण मित्र होते आणि काही मित्र मुंबईला असतात आमचे. हे राजू सर म्हणून आहेत पाठीमागं, त्यामुळं त्यांच्यासाठी आज आम्ही त्यांना घेऊन आलो. मस्त मजा आली आज ह्या ठिकाणी. आणि हे ठिकाण ऐतिहासिक ठिकाण आहे महाराजांच्या काळातलं, मगाशी म्हटल्याप्रमाणे. तर ह्या ठिकाणावरनं बऱ्याच अशा काही गोष्टी पाहायला मिळतात. खरं इथूनच सुरू होतो कात्रज ते सिंहगड ट्रेक, तो आपण पाहणार आहोतच. मगाशी म्हटल्याप्रमाणे कात्रज ते सिंहगड ट्रेक, कारण की हा जो डोंगर आहे 14-15 टेकड्या तुम्ही जर क्रॉस केल्या तर तुम्हाला कात्रज ते सिंहगड ट्रेक इथूनच करता येतो. बरेच जण ह्याच ठिकाणावरून जातात. हा ट्रेक खरं पावसाळ्यामध्ये चांगला, कारण की उन्हाळ्यामध्ये ह्या ठिकाणी भरपूर त्रास होतो, भरपूर पाणी लागतं, कारण की हा रस्ता असा आहे जंगलातला आणि असं चालत आपल्याला जावं लागतं. तर मित्रांनो, वरचा परिसर फिरून आता आम्ही परत चाललो आहे वापस आमच्या घराकडं.
तर संध्याकाळचे आता वाजलेत बरोबर 5:30. तर आता हे जे ठिकाण आहे हे सुंदर ठिकाण आमच्या घराजवळ आहे आणि आम्ही नेहमी येत असतो. तसंच आज आलो आणि आता आम्हाला माझ्या ऑफिसवर जायचं आहे आणि हे जे माझे तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक लोकांना हा व्हिडिओ पाठवा आणि तुमच्या काही महत्त्वाचे सल्ले असतील तर नक्की तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता. आणि पुन्हा एकदा धन्यवाद.